सोलापुर में आयोजित पत्रकार परिषद में विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने राज्य सरकार और प्रशासन पर कई मुद्दों को लेकर तीखे सवाल उठाए। धुले विश्राम गृह में मिली करोड़ों की रकम, वैष्णवी हगवने प्रकरण और सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश की प्रोटोकॉल उल्लंघन जैसे संवेदनशील मामलों पर उन्होंने सरकार की भूमिका पर गंभीर सवाल उठाए। खरं तर मागच्या काळामध्ये 10-10, 12-12 लाख संजय राऊतांचे 12 लाख रुपयांच्या विषयावरून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली, त्यांना 100 दिवस जेलमध्ये ठेवलेलं आहे। आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये, आता आम्ही इथं विश्रामगृहात आहोत, 1.5 2-2 कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील, तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावावरती रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे, आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठे होत असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे। आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे, कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं, गैरव्यवहार हा शब्द चुकीचा आहे, परंतु एक कामं सुरळीत व्हावं, जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या। राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही, म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतू असतो। जर त्या हेतूला जर अशा पद्धतीने या समित्या हरताळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात, मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अटका झाल्या पाहिजे। अर्जुन खोतकरांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात, आपली काय मागणी? नाही, याच्यात व्हेरीफाय केलं पाहिजे। अर्जुन खोतकरांची असेल तर अर्जुन खोतकरांना, ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे। अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे, खोतकरांची असेल तर खोतकरावर कारवाई झाली पाहिजे। हे बघ, खरं तर आपलं राज्य फुले आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आहे, अहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर आहे, जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि खून होतो, मला तर हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे। अशी जी विषवल्ली आहे मला ती ठेचली पाहिजे। एक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अजित पवार गटाचे, ते दोघं, मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्त्वाचा आणि ही वृत्ती महत्त्वाची आहे। कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्षच तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही, फक्त जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे।